नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या अपकमिंग सगळ्याच परीक्षांसाठी आपल्या प्लॅटफॉर्मवरती लेक्चर सिरीज चालू आहेत. केसागर करिअर अकॅडमी वरती संयुक्त पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व आणि मुख्य रेकॉर्डेड बॅच चालू आहे. जर तुम्ही बॅचला जॉईन व्हायची तुमच्या इच्छा असेल तर तुम्ही डेफिनेटली जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक आणि इन्फॉर्मेशनसाठी कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाईल. ज्या विद्यार्थ्यांना पुस्तक मागवताना प्रॉब्लेम येतो त्या विद्यार्थ्यांना मी प्रत्येक लेक्चरमध्ये वेबसाईट बद्दल इन्फॉर्मेशन देते. तर ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्ही पुस्तकं मागवू शकता. इथं तुम्हाला सेक्शन दिसत आहेत. सर्च प्रोडक्ट्स मध्ये जर तुम्ही गेलात तर पुस्तकं तुम्ही सर्च करू शकता, पण मी नेहमी सांगते की ज्या नावानं पुस्तक तुम्ही सर्च करताय त्या नावानं जर पुस्तक सेव्ह नसेल, उदाहरणार्थ बघा हे पुस्तक आहे बरोबर, तुम्ही महाराष्ट्र नगर परिषद तुम्ही काय टाइप करणार, फक्त नगर परिषद बुक टाइप करणार बरोबर, पण पुस्तक कोणत्या नावाने सेव्ह आहे, महाराष्ट्र नगर परिषद व प्रशासकीय सेवा पेपर 2. ठीक आहे. तर प्रॉब्लेम होतो. सो रिसेंट एक्झाम जर तुम्ही देत असाल तर तुम्ही काय करू शकतात, अदर एक्झाम मध्ये जावा, तिथं करंट एक्झाम मध्ये जावा. करंट एक्झाम मध्ये तुम्हाला आता ज्या एक्झाम आहेत ना तर त्या एक्झामची पुस्तकं मिळून जातील. ठीक आहे. ओके, हा एक फक्त प्रॉब्लेम येऊ शकतो, बाकी तुम्हाला इतर काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, बाकी तुम्हाला इथं एमपीएससी आहे, पीएसआय एसटीआय एसओ आहे, ग्रेड सी आहे, यूपीएससी आहे, अदर एक्झाम आहे, मराठी यूपीएससी आहे. हे सगळे बुक्स तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती मिळून जातील. जे विद्यार्थी पुण्यामध्ये राहतात तर तुम्ही केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुमची पुस्तकं घेऊ शकता. लॉग इन रजिस्टर करा. पुस्तकं तुम्हाला जास्तीत जास्त 7 ते 8 दिवसामध्ये मिळून जातात. तर आपण बघत होतो पंचायत राजचा भाग, त्याच्यामध्ये घटनात्मक तरतुदी आपण बघितल्या. सगळ्यात जास्त क्वेश्चन तुम्हाला येतात पंचायत राज मूल्यमापन समित्यांवरती. ठीक आहे. आता या समित्या आणि त्यांच्या शिफारसी लक्षात ठेवणं थोडंसं विद्यार्थ्यांना डिफिकल्ट जाते बरोबर. वारंवार याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह केले तर हाही प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होऊन जातो. ठीक आहे. तर पहिल्यांदा तर महत्वाचं आहे की या मूल्यमापन समित्या, या समित्यांची गरज काय होती लक्षात ठेवा. मूल्यमापनाची गरज काय होती, पुस्तक आहे व्ही पाटील सरांचं पुस्तक, पाठीमागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला पुस्तक दाखवलं होतं. व्ही पाटील सरांच्या पुस्तकातून आपण हे लेक्चर कंडक्ट करत आहोत. वन स्टॉप सोल्युशन. पंचायत राजसाठी कोणतंही पुस्तक वापरायची गरज तुम्हाला पडणार नाही. ठीक आहे. ओके, चला बघा, महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना झाल्यापासून बरोबर, म्हणजेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमाची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून आपल्या राज्य सरकारने काय केलं, पंचायत राज संस्थांच्या कारभारात सुधारणा व्हावी आणि विकासात महत्वाची भूमिका त्यांनी पार पाडावी याच्याकडे लक्ष पुरवलं बरोबर. कशासाठी, की कारभार सुधारला पाहिजे आणि दुसरा मुद्दा, राज्याच्या विकासामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, त्यांची भूमिका महत्वाची असली पाहिजे. आता ग्रामीण जनता जी आहे तर या ग्रामीण जनतेला विकासाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आली होती, पंचायत राज्याची स्थापना करण्यात आली होती बरोबर. मग विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक जनतेच्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या लोकशाही संस्थांवर सोपवल्याशिवाय ग्रामीण जनतेचा अशा कार्यक्रमाला प्रतिसाद मिळवणे शक्य होणार नाही असा विचार करून राज्य सरकारने काय केलं, पंचायत राज स्थापनेचा निर्णय घेतला होता. ठीक आहे. ओके, बघा काही जे पॉइंट्स आहेत ना हे तुम्हाला म्हणजे ग्रामपंचायत किंवा सॉरी पंचायत राज हा सब्जेक्ट खूप स्ट्रेट फॉरवर्ड वन लाइनर क्वेश्चन विचारतात. हा ट्रेंड आता गेला. तुम्हाला 2 लाइनर 3 लाइनर लेंदी क्वेश्चन, विधान कारण सगळं काही विचारलं जाऊ शकतं बरोबर. म्हणून रेफरन्स बुक फार इम्पॉर्टंट आहेत. ओके, साहजिकच पंचायत राज व्यवस्थेची वाटचाल यशस्वीरित्या चालू राहावी अशीच महाराष्ट्र सरकारची इच्छा होती. म्हणून पंचायत राज्याचे वेळोवेळी मूल्यमापन करून त्यातील उणिवा दूर करण्याकडे आणि त्यात आवश्यक त्या सुधारणा घडवून आणण्याकडे शासनाने लक्ष पुरवलं. ओके, आणि त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारने काय केलं, पंचायत राज व्यवस्थेचे मूल्यमापन करण्यासाठी काही समित्या ज्या आहेत ना त्या समित्या नियुक्त केल्या होत्या. ओके, क्लिअर. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झाला असेल. आता स्थानिक स्वराज्य संस्था जर आपण बघितलं तर हा राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रातला विषय आहे बरोबर, आपल्याला माहिती. तरी सुद्धा
सेंटर काय करतं किंवा केंद्र सरकारनं काय केलं, पंचायत राज व्यवस्थेला बळकटी प्रदान करण्यासाठी प्रयत्न केले की नाही, बरोबर. घटनात्मक तरतुदी आपण बघितलेल्या आहेत. म्हणजे मुळातच सेंटरनं काय केलं, बघा इथं आपण मूल्यमापन समित्या बघतो की नाही, इथं काही समित्या केंद्राच्या आहेत, ठीक आहे, काही समित्या राज्याच्या आहेत. ओके, हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. तर इथं बघा सेंटरने काय केलं होतं, काही समित्या स्थापल्या होत्या, बरोबर. केंद्र सरकारने प्रयत्न केले होते. म्हणजे बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसीवरून काय झालं होतं, पंचायत राज व्यवस्थेचा विचार पुढे आला होता, बरोबर. त्याच्यामुळे काय झालं होतं, देशातील निरनिराळ्या घटक राज्यांनी पंचायत राज्याची स्थापना केल्यानंतर ही जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेला अपेक्षित यश मिळावं म्हणून केंद्र सरकारनं काय केलं होतं, मूल्यमापनाकडे लक्ष दिलं होतं, बरोबर. म्हणजे एखादी समिती तुम्ही कंडक्ट करताय, जस्ट एक मिनिट थांबा. तर आपण कंटिन्यू करूया. तर बघा त्याकरता काय केलं होतं, वेगवेगळ्या समित्या इथं आणि अभ्यास गटाची नियुक्ती केलेली आपल्याला इथं दिसून येते. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. बघा आता इथं आपण बघितलं की दोन प्रकारच्या समित्या होत्या, बरोबर. तर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार, ओके, यांनी पंचायत राज्याच्या मूल्यमापनासाठी नियुक्त केलेल्या विविध समित्यांच्या शिफारसी आणि निष्कर्ष यांचा आपण इथं आढावा घेणार आहोत. ओके, क्लिअर. म्हणजे दोन्ही समित्या आपण इथं बघणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूया महाराष्ट्र सरकारच्या समित्या. आणि हे तुम्ही काय करू शकता, पुस्तकामध्ये तर तुम्हाला क्वेश्चन पण आहे, थेरी पण आहे. तुम्ही दोन सेक्शन करा. एका सेक्शन मध्ये तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या समित्या करा, एका सेक्शन मध्ये तुम्ही सेंटरच्या समित्या करून घ्या. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये आपण महाराष्ट्र सरकारच्या समित्या बघतोय, तर तुम्ही इथं लिहून घ्या, महाराष्ट्र सरकारची समिती बोंगीरवाड समिती, बरोबर. तर महाराष्ट्र सरकारने पंचायत राज्याच्या कामकाजाकडे, अंमलबजावणीकडे सुरुवातीपासून लक्ष दिलं होतं. हे काही सेंटेन्स जास्त इम्पॉर्टंट नाहीत. पंचायत राज्याची स्थापना झाल्यावर त्याच्या वेगवेगळ्या पैलूंचा व त्याच्या कामकाजाशी निगडीत असलेल्या निरनिराळ्या बाजूंचा अभ्यास करण्यासाठी सरकारने काही अभ्यास समित्या नेमल्या होत्या, लक्षात घ्या. आणि त्या समित्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करून पंचायत राज संस्थांच्या कारभारात सुधारणा घडवून आणण्यासाठी काय केलं, पावलं उचलली. पण इथं महत्वाचं काय आहे की ल ना बोंगीरवार समिती ही महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेली समिती होती, याच्या पलीकडे जास्त इम्पॉर्टंट नाही. ठीक आहे, बरोबर. हा, तुम्हाला याच्या शिफारसी महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. जे जे पॉइंट्स महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला इथे सांगते. आता आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं आहे की मूल्यमापनासाठी समिती स्थापन केली होती, हे तर आपल्याला माहिती आहे, बरोबर. कधी स्थापन केली होती, निर्णय कधी घेतला होता, ठराव कधी घेतला होता, किती सदस्य होते, वगैरे वगैरे, ते मात्र आपल्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असतं, बरोबर. हे तुमचं तोंडपाठ पाहिजे की 26 फेब्रुवारी 1970 ला एक ठरावाद्वारे समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पहिला पॉइंट इम्पॉर्टंट. 2 एप्रिल 1970 ला ल ना बोंगीरवार यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांची समिती. दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट,
व ब मंडलेकर सदस्य सचिव असले पॉइंट आयोग विचारतं. बोंगीरवार समितीने काय केलं, महाराष्ट्रातील पंचायत राज संस्थांच्या कामकाजाचा अभ्यास करून त्या संबंधीचा आपला अहवाल 26 सप्टेंबर 1970 रोजी सरकारला सादर केला. ठीक आहे, ओके. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं, म्हणजे टोटल 4 ते 5 पॉइंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत. आता ह्याच्यावरती तुम्हाला फॅक्च्युअल पॉइंट्स तुमचे चुकलेच नाहीत पाहिजेत, लक्षात घ्या. ठीक आहे, तर पंचायत राज संस्थांसमोरच्या अडचणी कोणत्या होत्या बघा. बोंगीरवार समितीने पंचायत राज संस्थांच्या कारभाराचं मूल्यमापन करताना या संस्था आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात कुठे कमी पडल्या, त्यांच्यापुढे कोणत्या अडचणी उभा राहिल्या. म्हणजे बघा, समिती सक्सेसफुल पंचायत राज सक्सेसफुल झालं नाही, बरोबर, पण त्याच्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम होते का हे त्यांनी शोधलं, बरोबर. अपेक्षित कामगिरी त्या का पार पाडू शकल्या नाहीत याचं विवेचन त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये दिलं, बरोबर. आणि आता इथं महत्वाचं काय आहे बघा, तिने पंचायत राज संस्थांच्या कामगिरीविषयी असं म्हटलं आहे की पंचायत राज संस्थांनी शेती उत्पादन, कुटुंब नियोजन यांसारख्या कोणत्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली. बघा, बोंगीरवार समितीने सांगितलं की पंचायत राज संस्थांनी शेती उत्पादन आणि कुटुंब नियोजन यांसारख्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली असली तरी त्यांची कामगिरी ग्रामीण जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात कमी पडली आहे, लक्षात घ्या, बरोबर. ग्रामीण जनतेची काहीतरी अपेक्षा होती, ती मात्र पूर्ण करू शकलेल्या नाहीत. आणि मग समितीनं मत काय नोंदवलं की पंचायत संस्थांवर सोपवलेल्या जबाबदारीचा विचार करता त्यांना वित्तीय व्यवस्थेद्वारे आवश्यक ती साधन संपत्ती प्रत्यक्ष उपलब्ध करण्यात आली नाही. सगळ्यात मोठा इश्यू इथं त्यांनी दाखवून दिला की वित्तीय व्यवस्था जी आहे ना, तो प्रॉब्लेम आहे. आवश्यक ती साधन सामग्री त्यांना उपलब्ध झाली नाही. आणि बोंगीरवार समितीने हे पण निदर्शनास आणून दिलं की जिल्हा पातळीवरील ज्या अनेक योजना यापूर्वी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करावयास पाहिजे होत्या, त्या योजना अद्यापही राज्य सरकारच्या अधिकारातच आहेत, लक्षात घ्या. म्हणजे इथे जेवढे राईट्स झेडपीकडे हस्तांतरित करायला पाहिजे होते ते नाही केले, बरोबर. त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे त्यांना त्यांची कामगिरी पार पाडण्यात थोडं अपयश आलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. मुख्य दोष काय आहेत बघा अंमलबजावणीत. बघा, बोंगीरवार समितीने पंचायत राज व्यवस्थेबाबत असं मत नोंदवलं की महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेत फारसे दोष नाहीत. ठीक आहे, ओके. मुख्य दोष या व्यवस्थेच्या अंमलबजावणीत शिरले आहेत, म्हणून त्यांनी काय सांगितलं की अंमलबजावणीतील दोष दूर करा, बरोबर. पंचायत राज व्यवस्थेमुळे समाजातल्या दुर्बल वर्गांचा भक्कम विकास होईल ही अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही, म्हणून काय सांगितलं बघा, दुर्बल वर्गाचा विषय आला, बरोबर. मग बोंगीरवार समिती काय म्हणते की बाबा तुम्ही पुढच्या काळामध्ये दुर्बल घटकाच्या विकासावरच लक्ष द्या, बरोबर, स्पष्ट सांगितलं. ग्रामीण जनतेला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पंचायत राज संस्थांनी स्वीकारली पाहिजे, असंही तिनं आपल्या अहवालात सांगितलं. क्लिअर. महत्वाच्या शिफारसी बघा, एकूण 202 शिफारसी केल्या. किती केल्या? एकूण 202 शिफारसी. आता तुम्ही म्हणाल मॅडम 202 शिफारसी सगळ्याच लक्षात ठेवाव्या लागतात का? असं नाहीये, जेवढ्या इम्पॉर्टंट आहेत तेवढ्या ठेवा, बाकीच्या तुम्ही सोडून दिल्या तरी चालतील, काहीही अडचण नाही. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, आता आपण शिफारसी बघूया. शिफारसी बघताना लक्षात ठेवायचं की नक्की कशाबद्दल शिफारसी केलेल्या आहेत. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, झेडपीच्या संदर्भात काय शिफारसी केल्या तुम्ही असं सेक्शन करू शकता बघा. झेडपीच्या संदर्भात त्यांच्या शिफारसी काय होत्या जर आपण बघितलं तर जिल्हा परिषदेच्या संदर्भात बोंगीरवार समितीनं शिफारसी केल्या होत्या. काय शिफारसी केल्या होत्या बघा, संसद सदस्य आणि राज्य कायदे मंडळाचे सदस्य. आता हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे की संसद सदस्य काय असतात, राज्य कायदे मंडळाचे सदस्य काय असतात, वगैरे वगैरे. ठीक आहे, तर संसद सदस्य आणि राज्य कायदे मंडळाचे सदस्य म्हणजे खासदार आणि आमदार
यांना जिल्हा, याच्यावरती क्वेश्चन आला होता बघा आयोगाचा, तुम्ही पेपर काढून बघा की खासदार आणि आमदार यांना जिल्हा परिषदेचे सदस्यत्व देऊ नये, परंतु पंचायत राज संस्था आणि खासदार आमदार यांच्यात समन्वय साधला पाहिजे आणि त्याच्यासाठी नियोजन पुनरावलोकन नावाची समिती स्थापन करण्यात यावी. आता तुम्हाला नियोजन पुनरावलोकन समितीवरती क्वेश्चन दिसू शकतो, कारण का आयोगाने वारंवार रिपीट होणारे तेच क्वेश्चन विचारणं बंद केले. ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत तुम्हाला माहित होतं की सदस्यत्व देऊ नये, पण पुढचा मुद्दा पण तुम्हाला माहित पाहिजे की यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन तर पाहिजे, बरोबर. मग त्याच्यासाठी कोणती समिती होती? नियोजन आणि पुनरावलोकन समिती. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, या समितीमध्ये, आता या समितीमध्ये खासदार, आमदार, झेडपी पदाधिकारी, पंचायत समित्यांचे सभापती यांचा समावेश असावा. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा या समितीचा अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हा तिचा सचिव असावा. म्हणजे आयोगाने जर तुम्हाला इथं नियोजन व पुनरावलोकन समिती याच्यावरती जर क्वेश्चन विचारला, तर पहिला पॉइंट असेल समिती कशासाठी होती, दुसरा पॉइंट असेल कोणाचा समावेश होता, तिसरा पॉइंट असेल समितीचा अध्यक्ष कोण होता, चौथा पॉइंट असेल मुख्य कार्यकारीचा सचिव कोण होता. ठीक आहे, ओके, क्लिअर तुम्हाला इथपर्यंत. पुढे जाऊया. जिल्हा परिषदेच्या समित्यांमध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास या आणखी एका नव्या समितीची भर घालावी. कोणत्या समितीने अशी शिफारस केली की झेडपीच्या समित्यामध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास या आणखी एका नवीन समितीची भर घालावी? तर बोंगीरवाल समिती. ठीक आहे, सहकार हा विषय जिल्हा परिषदेकडून काढून घेतला जावा, तो पुन्हा राज्य सरकारकडे दिला जावा, याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेला आहे. शिक्षण समिती स्वायत्त समिती असावी, याच्यावरती क्वेश्चन आहे. आश्रमशाळा जिल्हा परिषदेकडे स्थापन देण्यात याव्या आणि 100% खर्च सरकारने द्यावा. लक्षात ठेवा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला सध्या असलेल्या आणीबाणीच्या अधिकारावर मर्यादा घातल्या जाव्यात. त्यांनी या अधिकारांचा वापर काळजीपूर्वक विशेष परिस्थितीत करावा असं बंधन त्याच्यावरती घातलं. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला जिल्हा सहाय्य समितीचं अध्यक्ष करावं, अधिकार द्यावे, विचारलेलं नाही, गरज पण नाही. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेचा सचिव बनवण्यात यावं आणि बैठकीला उपस्थित राहणं बंधनकारक. इथपर्यंत विचारलं जाऊ शकतं, पुढचं नाही विचारलं जाणार. जिल्हा परिषदेकडून कोणतीही माहिती मागवण्याचा अधिकार जिल्हा अधिकाऱ्याला देण्यात यावा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला करा IM. ठीक आहे, ओके, क्लिअर. जिल्हा परिषदेबद्दल टोटल 9 शिफारसी त्यांनी मांडल्या होत्या. लक्षात ठेवा, बोंगीरवाल समितीच्या शिफारसी आपण बघतोय, त्यांनी 9 शिफारसी मांडल्या होत्या. नेक्स्ट बघा, पंचायत समिती. पंचायत समितीच्या बाबतीत कोणत्या शिफारसी केल्या? बघा, ते बोलतात की सध्याचा दर्जा आहे तसाच ठेवा, बरोबर. पंचायत समितीच्या सभासदांची निवड अप्रत्यक्षरित्या केली जाते, त्याऐवजी प्रत्यक्षरित्या करावी. इम्पॉर्टंट आहे. निर्वाचक गण वगैरे सोडून द्या, फक्त प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लक्षात ठेवा. पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांची 3 गटामध्ये वर्गवारी कोणी सांगितलं? बोंगीरवाल समिती. गट विकास अधिकाऱ्यांच्या 50% जागा लोकसेवा आयोगामार्फत. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पंचायत समितीच्या उपसभापतीच्या अध्यक्षतेखाली संबंधित विकास गटाच्या कार्यक्षेत्रातील 15 सरपंचाची एक समिती स्थापन करण्यात यावी आणि रोटेशन पद्धतीने निवड करण्यात यावी. अजूनपर्यंत विचारलेला नाही, विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ग्रामपंचायतीबाबत बोंगीरवाल समितीने काय शिफारसी केल्या? बघा, बोंगीरवाल समिती म्हणते की 500 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावासाठी ग्रामपंचायत स्थापन करू नये. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. गट ग्रामपंचायतीच्या गावांची लोकसंख्या 500 पेक्षा कमी असू नये. 10,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचं नगर परिषदेमध्ये रूपांतर करावं. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 5 वर्षाचा असावा. सगळ्या शिफारसी इम्पॉर्टंट आहेत. ग्रामसभेला अधिक बळकटी आणण्यासाठी तिच्या वर्षातून 2 बैठका बोलवण्यात याव्यात. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर बंधन घालावं. ग्रामपंचायतीला द्यायचं समानीकरण अनुदान दरडोई 2 रुपये इतकं असावं. विचारणार नाहीत, गरजेचं नाही. वरच्या 3 शिफारसी फक्त गरजेच्या आहेत, इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे बघा.
नेक्स्ट बघा, सर्वसाधारण शिफारसी बघा, बोंगीरवार समितीने केलेल्या आणखी काही शिफारसी आहेत. इथं जर आपण बघितलं तर पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यासाठी, तिची उद्दिष्टे साध्य होण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना जास्त अधिकार द्यावे. आता आपण सेपरेट सेपरेट शिफारसी बघितल्या. आता आपण इथे काय बघतोय की कॉमन शिफारसी, बरोबर, की बाबा बळकट करण्यासाठी, उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अधिकार द्या, आर्थिक साधनं द्या, मूलभूत रचनेत बदल करण्याची गरज नाही, समाज कल्याण क्षेत्राकडे दुर्लक्ष होतंय तर तुम्ही त्याच्यासाठी योजना आखल्या पाहिजेत. इम्पॉर्टंट आहे, उपमुख्य कार्यकारी पद निर्माण करण्यात यावं. जिल्हा याच्यावरती क्वेश्चन विचारलाय, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी यांच्या अधिकारामध्ये वाढ करावी. जिल्ह्यात एक कृषी उद्योग महामंडळ असावे, इम्पॉर्टंट आहे. सप्रयोजन आणि आस्थापना अनुदान 100% असावे. जमीन महसूल उपकाराच्या मर्यादेत वाढ करावी. पंचायत राज संस्थांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करावी. न्याय पंचायती अगेन इम्पॉर्टंट, पूर्णपणे रद्द कराव्यात. पंचायत राज संस्थांच्या आर्थिक प्रशासकीय व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने दर 5 वर्षांनी एक समिती नियुक्त करावी. काही शिफारसी इम्पॉर्टंट आहेत, काही शिफारसी इम्पॉर्टंट नाहीत. ज्या तुम्हाला जास्त फॅक्च्युअल दिसतात त्या इम्पॉर्टंट आहेत, बाकीच्या तुम्ही फक्त वाचा आणि सोडून द्या. ओके. त्याच्यानंतर येते मंत्रिमंडळ उपसमिती बाबूराव काळे. ठीक आहे, मंत्रिमंडळ उपसमिती बाबूराव काळे बघा, 13 ऑक्टोबर 1980, 13 ऑक्टोबर 1980 रोजी राज्यातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक बोलावली. ठीक आहे, महाराष्ट्र सरकारनं. तिथे काय झालं बघा, तत्कालीन ग्रामविकास मंत्री बाबूराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नियुक्त केली. बरोबर, या उपसमितीकडे प्रामुख्याने प्रशासकीय आणि आर्थिक बाबी संबंधी शिफारसी करण्याची जबाबदारी सोपवली. ओके, बाबूराव काळे मंत्रिमंडळ उपसमितीने पण शिफारसी केल्या. मग त्यांच्याकडे काम काय दिलं होतं, प्रशासकीय आणि आर्थिक बाबी, मग याच्याशी संबंधितच ते शिफारसी करणार. बरोबर, मग प्रशासकीय बाबी संबंधी शिफारसी काय केल्या, ज्या पंचायत संस्थांमध्ये 2 किंवा अधिक सामूहिक गटांचा अंतर्भाव असेल त्या ठिकाणी गटविकास अधिकारी वर्ग 1 चा असावा. ठीक आहे, समाज कल्याण अधिकारी वर्ग 1 चा असावा. हुद्दा उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा असावा. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला करा IMP. ठीक आहे, राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन योजना, राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण योजना, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम हे जिल्हा परिषदेकडे सोपवावे. हे 2 पॉइंट्स आहेत ना, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, ग्रामसेवकाकडे 2 पेक्षा अधिक ग्रामपंचायती असू नयेत. उत्तम निकाल असणाऱ्या शाळांना बक्षीस द्यावीत, हे महत्वाचं आहे. आर्थिक बाबी संबंधी शिफारस बघा, जिल्हा परिषदांना व्यापारी पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ द्यावा. त्यांना जो महसूल मिळतोय, वन महसूल, मुद्रांक शुल्क, देय अनुदान याच्यात वाढ करावी. जिल्हा परिषदांना स्थानिक उपकरात वाढ करण्याची परवानगी देण्यात यावी. स्थानिक निधी लेखा परीक्षण रद्द करावे. दुहेरी परीक्षणाची पद्धत टाळावी. दरडोई मिळणाऱ्या समानीकरण अनुदानात 1 रुपयाऐवजी 2 रुपये अशी वाढ करावी. मानधनात वाढ करावी. असले पॉइंट विचारत नसतात, लक्षात घ्या. जे पॉइंट विचारायचे तेच विचारतात, जे पॉइंट विचारायची गरज नाही ते पॉइंट आयोग विचारत नाहीत. ज्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात ते मी तुम्हाला डेफिनेटली सांगेन. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. प्राचार्य PB पाटील समिती. ठीक आहे, PB पाटील समिती बघा, ही पण महाराष्ट्र सरकारचीच समिती होती. तर इथं आपण बघू शकतो की वसंतराव नाईक समिती, बोंगीरवार समिती, मंत्रिमंडळ उपसमिती या तिन्ही समित्यांनी पंचायत राज व्यवस्थेचे वेळोवेळी मूल्यमापन केलं जावं. बरोबर, असं त्यांच्या अहवालामध्ये सांगितलं होतं. ओके, आणि त्यांचं महाराष्ट्र सरकारनं ऐकलं पण. महाराष्ट्र सरकारने 18 जून 1984 ला
पी.बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यमापन समितीची स्थापना केली. ओके, मग या समितीच्या स्थापनेची आवश्यकता स्पष्ट करताना सरकारनं काय म्हटलं की बोंगीरवार समितीनं 1970 मध्ये आपला अहवाल सादर केल्यावर त्यामधील शिफारसींचा विचार करून त्यावर योग्य ती कार्यवाही केली. ठीक आहे, पण इथं काय झालं बघा, नवीन नवीन समस्या आव्हानं उभा राहिली. परिणामी काय झालं, पुन्हा पुनरावलोकन करण्याची गरज भासली आणि मग पंचायत राज पुनरावलोकन समिती स्थापन झाली. ठीक आहे, लक्षात ठेवा, 70 नंतर पंचायत राज पुनरावलोकन समिती स्थापन झालेली आपल्याला दिसून येते. ओके, आता ही जी समिती आहे पी.बी. पाटील समिती, व्यापक कक्षा काय आहे बघायची. प्राचार्य पी.बी. पाटील समितीची कार्यकक्षा कशी होती, व्यापक होती. लक्षात घ्या, पंचायत राज व्यवस्थेची उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहेत, संस्थात्मक आर्थिक प्रशासकीय रचनेत फेरबदल करावा काय, किंवा निवडणूक पद्धतीत बदल करणं आवश्यक आहे का, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांचा नोकरवर्ग त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांचा विचार करता पुरेसा आहे का, वगैरे वगैरे. ठीक आहे, ही व्यापक कक्षा म्हणजे आधी आपण बघितलं प्रशासकीय आर्थिक असे होते, पण आता तसं नाहीये. समितीचा अहवाल जर तुम्ही बघितला तर पी.बी. पाटील समितीने वरील सर्व विषयांचा काळजीपूर्वक सखोल अभ्यास केला आणि त्याच्या आधारे जून 1986 मध्ये काय केलं, आपला जो अहवाल आहे तो अहवाल सरकारला सादर केला. ठीक आहे, जून 1986. ओके, पंचायत राज व्यवस्था भक्कम पायावर उभी करण्याच्या दृष्टीने तिने राज्य सरकारला अनेक महत्वपूर्ण शिफारसी केल्या होत्या. लक्षात ठेवा, पंचायत राज मजबूत व्हावे, लोकशाही विकेंद्रीकरणाच्या दिशेने 4 पावले पुढे जावे अशी श्रद्धा आहे असं समितीने नमूद केलं आणि याच्यावरून आपल्याला पंचायत राज्याविषयी भूमिका स्पष्ट होते. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, विकेंद्रीकरणाच्या प्रवाहातला अडथळे काय होते बघा, ही जी प्राचार्य पी.बी. पाटील समिती आहे ना, जस्ट एक मिनिट थांबा. चला बघा, तर इथं आपल्याला ही जी समिती होती ना, पाटील समिती, ही खूप व्यापक समिती होती. लक्षात घ्या, म्हणजे सुरुवातीला आपण फक्त शिफारसी बघत होतो की नाही, आता इथं तसं नाहीये. त्यांनी काय केलं बघा, विकेंद्रीकरणाच्या प्रवाहातले अडथळे पण त्यांनी इथे डिस्कस केलेत. एवढं इन डिटेल तुम्हाला कुठल्याच पुस्तकात मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, प्री प्लस मेन्स तुम्हाला एकदम करायचं असेल तर तुम्हाला हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, ओके. तर महाराष्ट्रामध्ये 25 वर्षापूर्वी मोठ्या उमेदीने सुरू केलेला लोकशाही विकेंद्रीकरणाचा प्रवाह अलीकडच्या काळात घोटाळला आहे. बरोबर, निष्कर्ष त्यांनी सांगितला. सत्तेच्या खऱ्याखुऱ्या वाटणीसाठी जो राजकीय निर्धार लागतो त्या निर्धाराला लागलेली ओहोटी, विद्यासंपत्तीची मक्तेदारी वगैरे त्यांनी सांगितलं. अडथळे जे आहेत ना विकेंद्रीकरणाचे, तुम्ही मेन्स साठी वाचून घ्या, पण इतकं काही इम्पॉर्टंट नाही. बरोबर, ठीक आहे. मूलभूत बदल त्यांनी काय सांगितले बघा, की विज्ञान तंत्रज्ञान विस्फोट झालेला आहे, बदल तर झालेच पाहिजेत. बरोबर, लोकांच्या गरजांशी बांधील असलं पाहिजे वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं. राजकीय निर्धाराची आवश्यकता त्यांनी सांगितली, डिटेलमध्ये करायची गरज नाही,
नोकरशाहीचा अडथळा पण त्यांनी सांगितला, पण एक्झाम मध्ये विचारत नाहीत. एक्झाम मध्ये विचारतात काय? एक्झाम मध्ये विचारतात प्राध्यापक पाटील समितीच्या महत्वाच्या शिफारसी. ठीक आहे, ओके. सर्वसाधारण शिफारसी कोणत्या आहेत बघा. सर्वसाधारण शिफारसी जर बघितल्या तर स्थानिक संस्थांची स्वायत्तता वाढवावी लागेल. त्याकरता जिल्हा पातळीवर स्थानिक नियोजन व मूल्यमापनाची कार्यक्षम व्यवस्था निर्माण केली पाहिजे. आधुनिक नियोजन आणि मूल्यमापन पद्धतीचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे. बरोबर, तुम्हाला जास्तीत जास्त काय विचारतील? स्वायत्तता वाढवावी लागेल. ठीक आहे, पुरेशा निधीची उपलब्धता हा महत्वाचा मुद्दा आहे. ओके. विकेंद्रीकरणाबरोबर आर्थिक विकेंद्रीकरण मोठ्या प्रमाणावर झालं पाहिजे, हेही लक्षात ठेवा. स्थानिक संस्थांमध्ये आर्थिक सामाजिक परिवर्तनाच्या कामात लोकांचा सहभाग मिळवण्यासाठी सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्था, लोक संघटना यांच्याकडे सार्वजनिक सेवा, समाज कल्याण, विकास कामे यांचे व्यवस्थापन अधिकाधिक सोपवलं पाहिजे. पंचायत राज संस्था या एजन्सीच्या स्वरूपात न राहता स्वायत्त, संपूर्ण स्वयंपूर्ण संस्था झाल्या पाहिजेत. सगळा कारभार समर्थपणे पाहू शकतील असा त्यांचा विकास झाला पाहिजे. नव्या स्वरूपात जिल्हा नियोजन आणि मूल्यमापन मंडळ निर्माण करून त्या कायम स्वरूपाचा नियोजन कक्ष असला पाहिजे. ठीक आहे, याच्यातल्या खूप साऱ्या शिफारसी आहेत ज्या आयोगाने कधीच विचारलेल्या नाहीत. खूप साऱ्या शिफारसी आहेत ज्या आयोगाने वारंवार रिपीट केलेल्या आहेत. ठीक आहे, ओके. क्लिअर. चला पुढे जाऊया. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे की जिल्हा परिषद. जिल्हा परिषदेबद्दल काय सांगितलं त्यांनी बघा. त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषदेतील आपले प्रतिनिधी ठराविक कालावधीत बदलण्याची मुभा मतदारांना असावी. ठीक आहे, ओके. निवडणुका वेळेवर घ्या. 40 पेक्षा कमी सभासदांची संख्या 75 पेक्षा अधिक असू नये, याला IMP करा. निर्वाचित जागांपैकी 25% जागा स्त्रियांसाठी राखीव असाव्यात. अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव जागा लोकसंख्येच्या प्रमाणात असाव्यात. पंचायत समित्यांचे सभापती हे सध्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य राहतील, त्यांना मतदान करता येईल. झेडपी मध्ये पद धारण करता येणार नाही. जिल्ह्यातील महानगरपालिका वगळता अ, ब, क वर्ग नगरपालिकांचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेवर पदसिद्ध सहयोगी सभासद असावेत. आमदार खासदारांना प्रतिनिधित्व देण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, यांनी सांगितली शिफारस. आमदार खासदारांविषयी शिफारस अजून कोणी सांगितली ती कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. नेक्स्ट बघा. जिल्हा परिषदेच्या कोणत्याही सभासदाला अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पदावरती 10 वर्षापेक्षा अधिक काळ राहता येऊ नये अशी तरतूद करा. उपाध्यक्ष पदावर 10 वर्ष राहिलेल्या सभासदात अध्यक्ष म्हणून काम करण्याची मुभा असावी. परिषदेमध्ये समिती पद्धती अंतर्गत कार्यकारी समिती, सामान्य प्रशासन वित्त समिती, शेती समिती, उद्योग समिती, शेती मंडळ, बांधकाम समिती, आरोग्य समिती, समाज कल्याण, आदिवासी, एकूण 8 समित्या असाव्यात. ठीक आहे, ओके. हे सांगितली होती पाटील समितीनं. बरोबर. पदाधिकाऱ्यांच्या काही किमान शिक्षण असावं, पूर्व अट इथं दिलेली आहे. अविश्वासाचा ठराव व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय सांगितले बघा यांनी. नोटीस देण्यासाठी सहयोगी सभासद सोडून इतर सभासदांच्या एकूण संख्येच्या किमान 1/3 सभासद संख्या असावी. सहयोगी सभासद सोडून इतर सभासदांपैकी बहुसंख्य सभासदांनी ठरावाच्या बाजूने जर मत दिलं तर अविश्वास ठराव संमत झाला अशी तरतूद करावी. झेडपी परिषद पदाधिकाऱ्याविरुद्ध मांडण्यात आलेला अविश्वास ठराव नामंजूर झाला तर असा ठराव 1 वर्षापर्यंत पुन्हा आणता येणार नाही. क्वेश्चन विचारला याच्यावरती. व्यवस्थित कंटेंट सगळं लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. बघा, तर इथपर्यंत आपण या समित्या घेतलेल्या आहेत. या तर आपल्या महाराष्ट्र सरकारच्या समित्या झाल्या. ठीक आहे, अजून आपल्याला सेंटरच्या समित्या घ्यायच्या आहेत, त्या आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया. पुस्तक तुम्हाला इथं जर तुम्ही PSI STI ASO सेक्शन मध्ये गेलात तर तुम्हाला इथं एकच मिनिट थांबा. इंडियन कॉन्स्टिट्यूशन सेक्शन मध्ये जर तुम्ही गेलात ना तर इथं तुम्हाला महाराष्ट्रातील पंचायत राजाचं एक पुस्तक मिळतं बघा. महाराष्ट्रातील पंचायत राज, नागरी व स्थानिक स्वराज्य संस्था, VB पाटील, राज्यसेवा पूर्व परीक्षा संयुक्त गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा गट क पूर्व परीक्षा
सोबतच मुख्य परीक्षा. पुस्तक आहे 296 रुपयाला. इम्पॉर्टंट बुक आहे. याच्यातूनच मी तुम्हाला शिकवत आहे. जर काही डाऊट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे. टेक केअर.